गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरोपणास सुरुवात करूया। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचे प्रारब्ध असतात आणि कर्म असतात ना, ते कधीच चुकत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच प्रत्येकाची त्याच्या कर्मानुसार किंवा प्रारब्धानुसार चांगली वेळ येत असते, तर कधी वाईट वेळ येते। पण आपण आजवर कितीतरी घटना अशा पाहिलेल्या असतील किंवा ऐकलेल्या सुद्धा असतील की रंकाचा राजा होतो आणि बघा, राजाचा रंक सुद्धा होतो। प्रत्येकाची वेळ नेहमी बदलत असते, ती कधीच सारखी नसते। कधी चांगला काळ येतो, कधी चांगला काळ चालू होतो, तर कधी वाईट काळ चालू असतो। पण या मनुष्याचं एक सत्य आहे की जिथे सुख त्याला दिसेल ना, तिथेच तो धाव घेतो, तिथेच तो रमून जातो। पण जिथे दुःख असेल ना, तिथे तो कधीच जात नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थांनी या मनुष्याला सांगितलेलं आहे, या जीवाला सांगितलेलं आहे की तुझ्या जीवनामध्ये सुख आणि दुःख येणारच आहेत। या बघा, एक नाण्याच्या दोन बाजू आहेत। कधी तुला दुःख येईल, कधी तुला सुख येईल। पण या मनुष्याचं एक सत्य काय आहे माहीत आहे का? या भक्ती मार्गामध्ये जरी तो येतो ना, तो फक्त सुखी होण्यासाठीच येतो, धन प्राप्ती करण्यासाठीच येतो। तो येता वेळी अगोदरच परमेश्वराला साकडे घालतो की परमेश्वरा, मला खूप धन दे, मला खूप सुख दे। माझ्याकडे असलेलं दारिद्र्य आहे ना, ते नष्ट करून टाक आणि मला श्रीमंत कर। बघा, अशा भावना घेऊन, अशा मागण्या घेऊन हा परमार्थामध्ये येतो। पण याला परमार्थ व्यवस्थित घडेल का? बघा, उलट हा परमेश्वराला म्हणत असतो की बघा, मी तुझी एवढी सेवा करतो तरी सुद्धा मला धनाची बघा निर्मिती होत नाही, प्राप्ती होत नाही। पण असं होतं का कधी? बघा, जो भक्त परमेश्वराकडे काहीच मागत नाही ना, त्याला न मागता सर्व काही मिळतं। पण जर तुम्ही सतत त्याच्याकडे मागत राहिला, तर परमेश्वर असो किंवा दुसरा कोणी असो, त्याला कंटाळा तर येईलच ना। मग मागण्यात काही अर्थ आहे का? बघा, समर्थ सांगत आहेत, तुमच्या वाट्याला जे काही आहे ना, ते तुम्हाला मिळणारच आहे। पण परमेश्वराची भक्ती का करावी? बघा, कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येऊन जातात की माणसाला वाटतं की मी भक्ती मार्गामध्ये गेल्यानंतर मला धन येईल, संपत्ती येईल। पण समर्थ इथे सांगत आहेत की तुमच्या वाट्याला जेवढं आहे ना, तेवढं तुम्हाला मिळणारच आहे। पण परमेश्वराची भक्ती का करायची? कारण जेव्हा ती संपत्ती आपल्या जवळ येईल, तेव्हा त्या संपत्तीचं रूपांतर सुखामध्ये करून घ्यायचं असेल ना, तर परमेश्वराची साथ हवी असते। बघा, काहींच्या जीवनामध्ये धन संपत्ती भरपूर असते, पण सुख असतं का? तर अजिबात नाही। म्हणून धन आणि सुख या गोष्टी दोन्ही वेगळ्या आहेत। जर तुम्ही भक्ती मार्गामध्ये असाल, जर तुम्ही परमेश्वराच्या नामामध्ये असाल, उपासनेमध्ये असाल, तर तुमच्या धनाच्या सोबत सुख सुद्धा येतो। पण बघा, काही जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडतात। बघा, आपल्याकडं खूप धन संपत्ती असते, पण आपल्या मागे
बघा, कुणीतरी आपल्या घरातला आजारी असतो, आपला मुलगा आजारी असतो, ती धन संपत्ती येते ना, पण त्या धनाचा सुखामध्ये कधीच रूपांतर होत नाही. बघा, कोर्ट कचऱ्यांमागे ही सर्व धन संपत्ती जात असते. म्हणजेच पैसा म्हणजे सुख आहे का? तर अजिबात नाही. समर्थ सांगत आहेत की प्रत्येक जीवाने एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा हा जीव भक्ती करतो ना, देवाचं नामस्मरण करतो, बघा श्रीरामाचं नाव घेतो, तेव्हा या जीवाला, बघा या जीवाच्या जीवनामध्ये, या मनुष्याच्या जीवनामध्ये तेव्हा धन संपत्ती येते ना, तर ती एवढं अमाप सुख घेऊन येते की त्याचं वर्णन सुद्धा करता येत नाही. बघा, नक्कीच येते आणि येणारच आहे. पण हा मनुष्याचं बघा जीवन कसं आहे, त्याला लगेच सर्व काही पाहिजेत असतं. पण बघा, जर आपल्याला असं वाटत असेल की पैसा असून सुख समाधान मिळतं, तर बघा अंबानी, टाटा, बिर्ला हे किती मोठी धनाढ्य लोक आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्याकडे एवढा पैसा असून सुद्धा अजूनही धन कमवतातच ना. त्यांची हवा अजून थांबली आहे का? तर कधीच थांबणार नाही. ती कधी थांबेल? जेव्हा या मनुष्याला भक्तीचं वेड लागेल, परमेश्वर नक्की आहे कुठे हे त्याला समजेल, सद्गुण रूपाची ओढ त्याला निर्माण होईल, तेव्हाच या धनाचं रूपांतर आहे ना, या सुखामध्ये होऊन जाईल. बघा, म्हणून प्रत्येक माणसाने, प्रत्येक मनुष्याने भक्तिमार्ग कधीच सोडू नका. हे समर्थांचे विचार आहेत ना, तुमच्या जीवनाचं भलंच करणार आहेत. कारण अजून वेळ गेलेली नाही. तुमच्या जीवनामध्ये वाईट काळ आहे ना, तो कधीच सदैव टिकून राहत नाही. सृष्टीचं चक्र असतं की रात्र, बघा रात्र झाल्यानंतर दिवस उजाडतच ना, का नेहमी रात्रच राहते? कधी असं झालं आहे का? मग आपण एवढ्या दिवस आपण हा भक्ती मार्ग करतोय, बघा हे समर्थांचे विचार आपण अंगीकारतोय, बघा सद्गुरु चरणांना नतमस्तक होतोय. मग एवढे दिवस केले, मग अजून थोडे दिवस बघा या एवढ्या कमी दिवसामध्ये उदास होऊन भक्ती मार्ग सोडणं हे कितपत योग्य आहे? बघा, सृष्टी आणि निसर्ग आपल्याला चांगले दिवस येण्यापूर्वी काही संकेत मात्र नक्कीच देत असतात. बघा, आणि जर तुम्हाला हे निसर्गाचे संकेत माहीत असतील आणि तुम्ही निसर्गाच्या या इशाऱ्याला समजलात, तर तुमचे चांगले दिवस येण्याच्या अगोदर तुम्हाला समजून जाईल की तुमचे वाईट दिवस आता संपत आलेले आहेत. बघा, पण हे निसर्गाचे संकेत कोणते आहेत बरं? बघा, ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. पण समर्थ इथे सांगत आहे की हे संकेत जास्त करून कोणाला दिसतात बरं? की जो समर्थांच्या बघा या श्रवणामध्ये आहे, जो समर्थांच्या बघा या उपासनेमध्ये आहे, जी समर्थांनी आपल्याला उपासना सांगितली आहे. बघा, या परमेश्वराचं नामस्मरण, बघा सकाळी पहाटे उठून, बघा आंघोळ केल्यानंतर जेव्हा आपण पहाटे पहाटे माळ घेऊन बघा मंत्रमुग्ध होऊन, बघा ती निसर्गाची हवा असते, बघा ती काय म्हणतात, स्वर्गलहरी. जेव्हा पहाटे पहाटे आपण उठतो ना, तेव्हा स्वर्गातून हवा येत असते आणि ती हवेची झुळूक आपल्या बघा अंगाला स्पर्श होते ना, तेव्हा आपण बघा ही माळ जपण्यासाठी बघा देवाऱ्याच्या समोर बसतो आणि ते वातावरण एवढं सुंदर होतं की जणू काही परमेश्वर आपल्या समोर आहे आणि आपण परमेश्वराचं रूप पाहत आहोत. कधीतरी असं तुमच्या जीवनामध्ये झालं आहे का? बघा, याच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सकाळी उठतो
आणि जेव्हा आपण ती माळ घेतो ना, बघा 108 मण्यांची ती माळ असते. बघा ती हातामध्ये घेतो आणि आपले डोळे बंद करतो. जेव्हा आपण डोळे बंद करतो ना, तेव्हा तुम्हाला कधी परमेश्वराचं दर्शन कधी झालं आहे का? बघा कधीतरी विचार करा, आणि जर झाला असेल ना, तर त्याच वेळी तुम्ही संकल्प करा. सर्वात पहिला संकेत म्हणजे देव्हाऱ्याच्या दिव्यामध्ये फूल तयार होणं. बघा समर्थांनी सांगितलेलं आहे की जेव्हा देव्हाऱ्याच्या दिव्याकडे आपण, त्या ज्योतीकडे आपण बघतो, तेव्हा त्या ज्योतीकडे एकटक बघत बसा. बघा जेव्हा आपल्याला ह्या डोळ्यांनी त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये फूल तयार झालेले दिसेल ना, तर समजून जा बघा काहीतरी चांगलं घडणार आहे. म्हणजेच काय, बघा आपण दररोज देवासमोर दिवा लावत असतो, तर जेव्हा केव्हा आपली चांगली वेळ येणार असते, तेव्हा तुम्हाला दिव्यामध्ये फूल तयार झालेले दिसेल. दिव्यामध्ये फूल तयार झाले असं दिसेल, तेव्हा समजून जा की माता लक्ष्मी तुमची प्रार्थना स्वीकारली आहे, आणि माता लक्ष्मी तुमची इच्छा अपेक्षा लवकरच पूर्ण करणार आहे. तुम्हाला धनाची, बघा चांगल्या गोष्टीची बातमी मिळणार आहे. कधी कधी आपण जेव्हा उपासना करत असतो ना, तेव्हा बघा एक मंत्र असतो, ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. हा मंत्र जेव्हा आपण म्हणत असतो, तेव्हा अचानक एक वेळा डोळे उघडा आणि त्या दिव्याच्या वातीकडे बघा, त्या ज्योतीकडे बघा, आणि त्या ज्योतीमध्ये जेव्हा तुम्हाला दत्त गुरु माऊलींची मूर्ती दिसेल ना, ते रूप दिसेल, तेव्हा समजून जा तुमच्या जीवनातली दुःख आहेत ना, त्या दुःखांचं निवारण नक्कीच होणार आहे. पण कधी कधी आपण या गोष्टींना अंधश्रद्धा मानतो. पण या गोष्टींना अंधश्रद्धा जास्त करून कोण मानतो? जो भक्ती करत नाही, परमेश्वरावर श्रद्धा ठेवत नाही, विश्वास ठेवत नाही. एक गोष्ट मनातून काढून टाका की परमेश्वराची भक्ती केल्यानंतर धन मिळेल, पैसा मिळेल. परमेश्वराची भक्ती करून धन पैसा कधीच मिळत नाही. जे मिळतं ना, ते असतं समाधान. आणि हे समाधान आहे ना, हे समाधान प्रत्येकाच्या नशिबात नसतं. जिथे पैसा असेल तिथे समाधान असतं का? असं कधीच नाही. पण ज्याच्या जीवनामध्ये पैसा असून समाधान असतं, तोच खरा सुखी आहे आणि तोच खरा श्रीमंत आहे. बघा आता आपण दुसरा संकेत पाहूया की दुसरा संकेत कोणता असतो. बघा कधी कधी गोमाता तुमच्या अंगणामध्ये किंवा घरासमोर आली आणि तुम्हाला गोमातेचं दर्शन झालं ना, बघा असं समजून जा की लवकरात तुमच्या घरामध्ये सुख येणार आहे, समृद्धी येणार आहे. घरासमोर गोमाता आली ना, तर तिला काहीतरी नक्कीच खायला द्या आणि तिचं नक्कीच दर्शन घ्या. बघा या गोमाता म्हणजे गाय. बघा आपल्या मराठी भाषेमध्ये बघा कधी कधी काही भाविक मंडळी आहे, त्यांना गोमाता काय हे कधी कधी समजत नाही. पण गोमाता म्हणजे गाय. बघा आपल्या शेतकऱ्याची, बघा आपल्या पूर्वजांपासून बघा आपल्या घरामध्ये एक वेळ अशी होती की आपल्या घरामध्ये बघा जनावरं असायची, बघा बैल असायचे, बघा गायी असायच्या. किती सुंदर आनंदी जीवन होतं ना. पण आता तसं आहे का? आता गायी गेल्या, बैल गेले, आता आल्या म्हैसी. बघा त्या म्हैसी पण राहिल्या नाहीत. पण बघा आपल्या हिंदू धर्मानुसार गायीला बघा 33 कोटी देव तिच्यामध्ये वसलेले असतात. पण बघा कधी कधी आपण या अंधश्रद्धा जोपर्यंत बघा
जिथे आपण अंधश्रद्धा मानायला पाहिजेत तिथे आपण मानत नाही, आणि तिथे काही गरज नसते मानायची तिथे आपण मानत राहतो. म्हणून बघा, जर तुमच्या ही सकाळी सकाळी तुमच्या घरामध्ये, घराच्या दरवाजामध्ये गोमाता जर आली ना, तर तिला बघा गूळ आणि पोळी खायला द्या. म्हणजे त्या गुळाच्या सोबत भाकर असली तरी चालेल, पण त्या भाकरीवर गूळ नक्कीच ठेवा. कारण गुळामुळे तुमच्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो, आणि गोमातेकडून दिलेला आशीर्वाद असतो ना, असं म्हणतात तो कधीच वाया जात नाही. आणि ज्यांच्या जीवनामध्ये उपासना करून सुद्धा या परमेश्वरावर श्रद्धा विश्वास ठेवून सुद्धा बघा तुमचं दुःख काही कमी होत नसेल ना, तर त्यासाठी एक उपाय करा. बघा, गोमातेला गुरुवारी नाही तर सोमवारी बघा या 2 वारांना कधीही सुद्धा तुम्ही बघा गूळ आणि चपाती घेऊन, म्हणजे भाकर घेऊन, बघा त्या चपातीवर, ती चपाती असते ना, बघा त्या चपातीवर तो गूळ ठेवा. आणि ती गूळ आणि चपाती आहे ना, एखाद्या काळ्या नाहीतर कोणत्याही काळ्या गाईला चारली तर ती अतिशय शुभ मानली जाते. बघा, त्या गाईला तुम्ही खायला द्या आणि तिचं दर्शन घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर त्या गाईचं वशिंग असतं बघा, या मानेच्या वरती असं उंच असं वशिंग असतं, त्या वशिंगावरून जर आपण हात फिरवला ना, बघा असं विनम्रपणे नम्रपणे हात फिरवा. त्याच्यामध्ये एवढी शक्ती आहे ना की त्या वशिंगावर हात फिरवल्यानंतर जेवढी सूर्याची शक्ती असते ना, ती शक्ती या मनगटामध्ये निर्माण होते आणि आपलं कार्य सिद्धीस प्राप्त होतं. बघा, हे ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, हे इथलं काही मनाचं सांगत नाही. कारण ह्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी केल्या, पण आपण त्यांना अंधश्रद्धा म्हणून त्या गोष्टींना बघा अंधश्रद्धा म्हणू लागलो, आणि आत्तापर्यंत जे आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत आहे ना, हे तेच कारण आहे. बघा, आता सुद्धा काही लोक म्हणतात की जुनं होतं ना तेच सोनं होतं, आणि ते त्यांचं 100% खरं आहे. बघा, हा कोरोना काळ आला आपल्या जीवनामध्ये, सर्वात दुःखाचा काळ असं म्हटलं जातं. कोरोना काळ होता, पण तो दुःखाचा काळ होता का खरंच? तो कधीच दुःखाचा काळ नव्हता. कारण हा निसर्ग या मनुष्याला सांगत होता की तुझं जीवन आहे ना, ते जीवन या मातीतच आहे, पण तू जास्त अहंकारी बनू नकोस. बघा, कोरोना काळ आला ना, तेव्हा या माणसाला या कोरोनाने शिकवलं की तुझं घर आहे ना, तुझं घर तुला गावाला पाहिजेस, आणि गावाशिवाय तू काहीही करू शकणार नाही. म्हणून बघा, पूर्ण सज्जनांना एक सांगणं आहे, आपण कितीही मोठे व्हा, कितीही श्रीमंत व्हा, पण आपल्या गावाला कधीच विसरू नका. तो गावाचा गोडवा आहे ना, ती श्रीमंती आहे. गावाशिवाय मजा नाही हो. आपण कितीही शहरात राहा, कितीही एन्जॉय करा, पण जेव्हा आपण गावाला जातो ना, तेव्हा तो चेहऱ्यावरचा आनंद बघा, आपली नाती, आपले मित्र परिवार सर्व एकत्र जमतात. बघा, तो आनंदच वेगळा असतो. बघा, समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे की बघा, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बघा, एकदा श्रद्धा आणि विश्वास ठेवला तो कोणावर ठेवला? अगोदर आपल्या आईवर, जिजामातेवर, आणि दुसरा आपल्या भवानी आईवर. बघा, भवानी माता बघा, आणि म्हणून बघा ती भवानी मातेची बघा ती तलवार घेतली, आणि ती तलवार घेऊन बघा पूर्ण या अखंड शत्रूंचा पूर्ण नायनाट केला ना. बघा, हिंदू धर्माची पताका रोवली. म्हणजेच काय? म्हणजेच मनुष्याने
कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवला ना, तर तिथे देव नसताना सुद्धा देव निर्माण होतो. ही भक्ती, ही शक्ती, हा विश्वास, ही श्रद्धा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये नसेल ना, तोपर्यंत कोणतं कार्य सिद्धीस होऊ शकणार नाही. म्हणजेच काय? म्हणजेच तुम्ही संकल्प करत नाही की मी हे कार्य करणारच. असा संकल्प जेव्हा तुम्ही करता ना, तेव्हा तुम्हाला त्याच्याशिवाय पुढे काहीही दिसलं नाही पाहिजे. तुम्हाला फक्त तेच दिसलं पाहिजे, हे मी करणारच आहे, मला बाकी काही नको आहे. बघा, आपण बघत होतो की चांगली वेळ येण्यापूर्वीचे 2 संकेत आपण पाहिले. आता आपण 3रा संकेत पाहू. बघा, तो कोणता बरं? बघा, तुम्ही उठल्यानंतर तुम्हाला जेव्हा अचानक एकदम फ्रेश वाटायला लागतं, उत्साही वाटायला लागतं, खूप ऊर्जावान असं वाटेल ना, तेव्हा तुम्हाला त्या दिवशी अचानक सकाळी सकाळी खूप आनंदी आहात असं वाटेल. तुम्हाला जर असं वाटलं ना, तर समजून जा की तुम्ही आज जे पण काही काम करणार आहात त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आणि हे तुमच्यासाठी एक शुभ संकेत आहे. पण इथे समर्थांनी सांगितलेलं आहे की जर प्रत्येक मनुष्याने, प्रत्येक जीवाने जर रोज बघा सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जर उपासना केली ना, तर रोज तुम्हाला शुभ संकेत मिळतील. बघा, या शुभ संकेतांची काहीही गरज मिळणार नाही. पण जेव्हा आपलं उठणं जर 8 वाजता असेल, 10 वाजता असेल, तर हे संकेत आपल्याला मिळतील का? तर कधीच मिळणार नाही. म्हणून अगोदर आपण सर्वांनी एक निश्चय करा की मी ब्रह्ममुहूर्तावर उठणार. निदान बघा, निदान आपली उपासना 5 वाजता तरी चालू झाली पाहिजे. जोपर्यंत ही उपासना 5 वाजेपर्यंत चालू होत नाही ना, कारण ब्रह्ममुहूर्त बघा 3च्या नंतरचा खरा ब्रह्ममुहूर्त असतो. बघा 3 वाजल्यापासनं तर बघा 6 वाजेपर्यंत एवढ्या वेळेत तरी ही उपासना व्हायला हवी. पण आपला काळ बघा, आपण उठतोच लेट, तर उपासना कशी होईल बरं? बघा, पुढे पाहूया. चौथा संकेत म्हणजे तुम्ही जेव्हा कधी मंदिरामध्ये जाता आणि देवासमोर नारळ फोडता आणि तो नारळ बघा पावतो. नारळ पावतो म्हणजे काय? तो खराब निघतो. बरेच जण नारळ खराब निघाल्यावर सुखी बघा दुःखी होतात. पण तसं होण्याचं मुळीच कारण नाही. नारळ खराब निघाला म्हणजे देवाने तो नारळ प्रसाद म्हणून स्वतः खाल्ला आहे. तुम्ही देवासमोर जी कोणती इच्छा व्यक्त केली आहे ना, ती पूर्ण नक्की होणार आहे. पण आपल्या भाग्याचं असं असतं की जेव्हा नारळ खराब निघतो ना, तेव्हा आपण कधीच इच्छा मागत नाही. आपल्या मनामध्ये ती इच्छा कधीच आपण बघा परमेश्वरापर्यंत नेत नाही. कारण का? कारण त्याला आपण अशुभ मानत असतो. आणि कधी कधी मनुष्याने लक्षात ठेवावं की जी अशुभ दिसणारी वस्तू असते ना, ती सुद्धा आपलं भाग्य उजळून टाकत असते. यानंतरचा पुढचा शुभ संकेत असा आहे की तुमच्या घरातील स्त्री नेहमी आनंदी असते. घरातील पुरुष किंवा घरातील इतर कोणताही व्यक्ती घरातील स्त्रियांना कोणत्याच कारणावरून काहीच वाईट बोलत नाही किंवा त्यांना काहीच त्रास देत नाही ना. ज्या घरातील पुरुष आणि इतर व्यक्ती हे स्त्रियांशी आदराने वागतात आणि प्रेमाने वागतात, त्या घरातील स्त्रिया नेहमीच आनंदी राहतात. स्त्री ही एक देवीचंच रूप आहे. ज्या घरामध्ये स्त्रियांना खळखळून हसवण्याचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतः वास करत असते. म्हणून घरातील स्त्री आनंदित असणं
हे घरासाठी एक शुभ संकेत मानलं जातं. म्हणून बघा, घरातील स्त्रियांना आदराने वागवा, खूप प्रेम द्या. कारण जेव्हा घराचं मांगल्य जर दुखी असेल तर आपल्याला शुभ संकेत मिळतील का? कधीतरी विचार करा. आता तुम्हाला एक असा संकेत सांगणार आहे की त्या संकेतानं बघा, अगोदर एक म्हण असायची की धनाची पेटी. बघा, धनाची पेटी ही मुलीलाच का म्हटलं जातं, मुलाला का नाही म्हटलं जात? कधी विचार केला आहे का? म्हणून बघा, जेव्हा मुलगी आपल्या घरामध्ये जन्माला येते, बघा ही मुलगी जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा जन्म घेते ना, तर ती साक्षात तुमच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालेलं असतात. असं म्हणतात की पहिली बेटी आणि धनाची पेटी, ज्याच्या घरी पहिली मुलगी होते ना, त्यांच्या घरी धनाची बरकत होते, जे आजवरचं सर्वांचाच अनुभव राहिलेला आहे. बघा, म्हणून बघा, या पुराणामध्ये सुद्धा, या हिंदू पुराणामध्ये सुद्धा असे अनेक दाखले दिलेले आहेत की जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा भरभराटच होऊन जाते. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण हे जीवन जगत असताना आपल्या घरात जर मुलगी असेल, आपली स्त्री असेल, बघा प्रत्येकाला व्यवस्थित वागणूक द्या, आदर करा. जर तुम्ही स्त्रीचा आदर कराल ना, तर तुमचं जीवन सुखी होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा नायनाट होऊन जाईल. कितीही मोठं दुःख येऊ द्या, पण जेव्हा पुरुषाला स्त्रीची सोबत असते ना, तेव्हा कितीही मोठं दुःख असलं ना तरी ते एकदम छोटंसं वाटू लागतं. पण ज्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये, ज्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर या बघा पती पत्नीला एकमेकांची साथ जेव्हा नसते ना, तेव्हा त्या आयुष्यामध्ये दुःखाचं सावट जास्त येतं. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपलं कुटुंब आहे ना, ते प्रेमानं भरा. संत संगतीमध्ये राहून पती पत्नीचं नातं एवढं घट्ट बनवा ना की कुणीही किती विचार केला हे नातं तोडायची तरी कधीच तुटणार नाही, कुणाची हिंमत सुद्धा होणार नाही. म्हणून संशयापासून बघा सावध राहा. हा संशयी नावाचा रावण आहे ना, अहंकारी आहे ना, त्याच्यापासून दूर राहा. पण तुम्ही कधी राहाल की जेव्हा तुम्ही या भक्ती मार्गामध्ये असाल, जेव्हा तुम्ही उपासनेमध्ये असाल, तर तुमच्या जीवनामध्ये कुणीच संशय निर्माण करू शकत नाही. बघा, पुढचा संकेत आपण पाहूया. हा पुढचा संकेत नसून ही खरी फळाची वृत्ती आहे. इथे फळ मिळतंच. बघा, या निरूपणामध्ये सर्वात महत्त्वाचा बघा हा संकेत आहे. हा संकेत म्हणजे कोणता? तुम्ही आयुष्यामध्ये कितीही मोठं कार्य करायला घ्या, कितीही छोटं कार्य करायला घ्या, बघा या जगाची दाता, या जगाची माऊली दत्त गुरु माऊली बघा सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे. ज्यांच्या जीवनामध्ये खरंच खूप दुःख आहे, बघा खरं तर ज्यांच्या जीवनामध्ये पैशाची धनाची कमी असते, बघा त्यांनी ठरवलेली कामं असतात, ती अडकलेली असतात ना, बघा ती नक्कीच त्यांचं निवारण होईल. बघा एक गोष्ट करायची आहे, जेव्हा आपण उपासना करतो, बघा उपासना झाल्यावर जेव्हा आपण दत्त गुरूंच्या चरणाशी फुलं वाहतो ना, बघा ती फुलं ठेवतो, ती फुलं आहेत ना, त्याच्यातला दत्त गुरूंच्या चरणावरचा एक फूल घ्या आणि तो फूल आपल्या पॉकेटामध्ये ठेवा, आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आणि संकल्प करा की दत्त गुरु माऊली आजपर्यंत झालेले माझ्याकडून अपराध, आजपर्यंत झालेले माझ्याकडून अवगुण झालेले असतील ते माफ करा, पण आजपासून मी चांगलं वागणार आहे, सद्गुण विचार निर्माण करणार आहे
आणि आजपासून मला समृद्धीची बघा माझं जीवन सुखकारी होऊ द्या. आणि हा संकल्प जेव्हा तुम्ही कराल ना, बघा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. पण त्यांच्या चरणावरचा फूल आहे ना, तो तुमच्या नेहमी सोबत ठेवा, नेहमी सोबत ठेवा. आणि ते फूल जेव्हा असं फुलाची नासधूस होईल, फूल जेव्हा वाळलं जाईल, तेव्हा ते नदीमध्ये सोडून द्या. बघा तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान निर्माण होईलच म्हणजे होईलच. कारण आजपर्यंत भक्तांचा आणि आजपर्यंत भाविकांचा हा अनुभव आहे, तो कधीच वाया गेलेला नाही. जय जय रघुवीर समर्थ.